प्रत्येकाच्या घरी गरज लागते. 90 वर्षाचा अनुभव आहे. ची मागणी जास्त असते. आमचं टोटल आजूबाजूचे सर्व काय ते यांच्याकडूनच घेऊन जातात. कमी रेंजमध्ये आणि चांगली वस्तू देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. ते गणेश मूर्ती असू दे, डेकोरेशन असू दे, ज्वेलरी असू दे, नाहीतर इतर सगळ्या गोष्टी. साईज लहान मोठे असतात. त्या बॅग बिग सगळं भेटतं. तुम्ही पण चांगले वादक आहे. पितळचे टाळ आहे 300 रुपये. मशीनवर काहीच बनत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आपला गणेशोत्सव आता अवघ्या 2 महिन्यांवरती आला आहे, म्हणजे जवळपास 60 दिवसांवरती फक्त आला आहे. सगळीकडे खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. मग ते गणेश मूर्ती असू दे, डेकोरेशन असू दे, ज्वेलरी असू दे, नाहीतर इतर सगळ्या गोष्टी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली आहे मुंबईतील लालबाग येथे असलेल्या श्रॉफ बिल्डिंगच्या इथे मी आता आलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपतीची आरती, भजन, कीर्तन, आगमन, विसर्जन याच्यासाठी लागणारे इकडे तबला आहे, ढोलकी आहे, टाळ वगैरे सगळे या गोष्टी या ठिकाणी मिळतात. हे असे आहेत ना ज्याची प्रत्येकाच्या घरी, गणपती येणाऱ्या प्रत्येकाच्या घरी गरज लागते. आणि असं नाही की फक्त गणेशोत्सवामध्ये, तर गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असतो, कोणाच्या घरी भजन कीर्तन असते, महापूजा असते, अशा वेळेला या गोष्टीची उपयोग होत असते. कसं आहे की मला मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी वाजवण्यासाठी याव्या लागतात, पण याव्या लागण्यासाठी सवय पण तेवढीच महत्त्वाची असते. त्याच्यामुळे कसं आहे की बहुतेकांना ह्याची गरज असते. कशी आहे की आरती बोलताना जर ढोलकी मृदुंगाची जर साथ असेल ना, तर त्या आरतीला अजून मजा येत असते. तर अशा व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणाला भेट करून आपण जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे यांच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याची किंमत कशी आहे, ते टिकवायचं कसं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बनवतात कसं, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण चाललो आहोत शारदा म्युझिकलमध्ये. या बिल्डिंगचं नाव आहे श्रॉफ बिल्डिंग, प्रसिद्ध श्रॉफ बिल्डिंग. म्हणजे गणपती विसर्जनाला या नाक्यावरती पुष्पवृष्टी होत असते. हा नाका आहे तो लालबाग मार्केटचा नाका आहे. समोर बरोबर इथे आपण पाहू शकतो या गल्लीमध्ये लालबागचा राजा बसतो. आणि या श्रॉफ बिल्डिंगच्या इकडेच असलेल्या या शारदा म्युझिकलमध्ये आता आपण चाललो आहोत. तर हे बघा, आता आपण आलो आहोत शारदा म्युझिकलमध्ये. नमस्कार काका. नमस्कार. हां, नाव का तुमचं? नाव सुरेश. अच्छा, इथे सुरेश जातात आपल्यासोबत. मला तर सांगा की शारदा म्युझिकल आहे ती श्रॉफ बिल्डिंगच्या खाली लालबागमध्ये तर किती वर्षापासून आहे? हे आलेला आता 90 वर्ष झाली. 90 वर्ष? म्हणजे आमचं पहिलं दुकान पुढे होतं एल पिस्टनला. अच्छा, इथे 54ला आलो. इथे 56ला आलं. 54ला. ओके, म्हणजे टोटल तुम्हाला या क्षेत्रामध्ये 90 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे तुमचे वडील वगैरे याच्या? आजोबा. अच्छा, आजोबापासून. ओके, मला सांगा की इथे तुमच्या शॉपमध्ये कोणी जर खरेदीला आलं तर काय काय मिळतं तुमच्याकडे? आता ढोलकी आहे, ढोलक आहे, पकवाज आहे, तबला आहे, डगा आहे, लहान ढोलक आहे, फुलांचे बोंगो आहेत, हां, टाळ मंजिरे आहेत, टाळ आहे, मंजिरे आहे, चपले आहेत. हां, म्हणजे भजन कीर्तन आणि आरतीच्या बद्दल सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मिळतात. साहित्य नाही. ओके, म्हणजे आता गणेशोत्सवामध्ये तर जास्त करत असेल ना याची? माझं जास्त ढोलकी गरज जास्त, ढोलकी जास्त लागतो. अच्छा, ठीक आहे, चला बघतो मी आतमध्ये. ओके. तर आपल्यासोबत आता हे मेहुल दादा आहेत आणि जे आधी सुरेश दादा होते ना. हां, अच्छा, हां, त्यांनी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे आणि इकडला स्टॉक हे आता दादा आपल्याला सर्व दाखवणार आहेत. तर दाखवतात का तुमच्याकडे काय काय आणि कुठल्या रेंजमध्ये आहेत ते? तर आपल्याकडे कसं आहे की गणपतीसाठी हे 3,500च्या ढोलक्या कडुलिंबाच्या. कडुलिंबाचे म्हणजे कडुलिंबाचं लाकूड काय? लाकूड आहे हा. ओके. आता ते गिऱ्हाईक कधी गणपतीसाठी प्रत्येकासाठी एक इन्स्ट्रुमेंट पाहिजे असतं लोकांना. तर त्यासाठी आम्ही कडुलिंबाचं लाकूड प्रिपेअर करतो. ओके, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे तरी लाकूड असतात? मोस्ट ऑफ सध्यात लाकूड आहे कडुलिंबाचं खूप मजबूत असतं, अच्छा. सडत नाही लाकूड. त्यासाठी आम्ही हे देतो. ओके. लोक कसं असतं की गणपती वाजवलं की पुढच्या गणपतीत काढतात. हां, 1 वर्ष पडून लोकांना राहते. वाटते खराब झालं, पण हा लाकूड खराब होत नाही. म्हणून ते कमी रेंजमध्ये आणि चांगली वस्तू देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरे लाकडं येतात. हां, मोगिनी आहे, आजकाल सध्या ट्रेडमध्ये मोगिनी चाललं आहे. आता आम्ही 2012 पासून मोगिनी विकतोय. आता मार्केटमध्ये चालू झाले, पण त्याच्यामध्ये आता असं झालं की लोक डुप्लिकेट ओरिजिनल जरा सध्या हे चालतं. लोकांना ज्यांना कळतं तो घेतो, बरोबर. नाही कळत तो उचलून घेतो. पण आम्ही सध्या प्रेफर करतो, जर तुमची क्वालिटी चांगली घ्यायची असेल तर कडुलिंबाची घ्या. त्याच्यामध्ये पण व्हरायटी येतात. मोगिनी आहे, सिसम आहे, सिरस आहे. जसे लाकडाची क्वालिटी रेंज तुम्हाला घेण्यावर आहे तुमच्या. पण लोकांना जशी म्हणजे पाहिजे, आम्हाला चांगल्यातली पाहिजे, बरोबर, त्या हिशोबाने देतो. हां. मग आता ह्याच्यावरती जी कलरची शेड मी बघतोय ती आम्हाला पाहिजे तशी ती मिळू शकते का? ते अगोदर सांगावे लागतं तुमची रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. आता हे रेडी झाले. आता पाऊसचा पडला की तो कलर चढत नाही. हे सगळं मार्च जानेवारी पासून चालू होतो कलर चढवायला. अच्छा, म्हणजे आता तुमच्याकडे समजा कोणी आलं तर तुमच्याकडे स्टॉक आहे? आता एवढ्या वर्षापासून धंदा करतोय ना, तर आता आम्हाला माहिती असेल लोकांना कुठला कलर. हां, रिक्वायरमेंट काय असू शकते ते काय असते. ओके ओके. ब्लॅक कलर घेत नाही. हां, कुठला मंडळ वगैरे फक्त ब्लॅकच पाहिजे. कुठला मंडळ असतो बाबा आम्हाला लालबाग तर लाल कलरच पाहिजे बाबा. हां, तर हे या ढोलकी होत्या. आणि तबल्याचे वगैरे कसं काय असेल? आता सध्या मुरडुंग आहे, पकवाजी जसे आहे या सगळ्या पकवाजी आहे. हां, हे वारीमध्ये वगैरे असतात ते.
हे मृदुंग जास्त चालतात. आता वारी चालू आहे आषाढीची, हां त्याची मागणी जास्त असते. ओके. मग आता इथे दादा सगळं करतात हे इथे हे ढोलके आहे सगळे, ही ऑर्डरच्या ढोलके आहे सगळे रत्नागिरी, तुळा, चिपळूण, हां देवगड, सिंधुदुर्ग, मालवण सगळे ऑर्डरच्या ढोलके आहेत. हां, कारण येतात. कोकणामध्ये गणेशोत्सव म्हणजे खूप आम्ही मोठा. अशी सुविधा आहे की कसं आम्ही बोलतो बा तुम्ही पाठवून द्या आमच्याकडे, बसेसने नाही तर कुरिअरने तुम्हाला आम्ही बिल ऑनलाईन पाठवतो. आता आम्ही ऑनलाईन बिल सर्व्हिस सुरू केले. ओके. त्या लोकांना फोटो सकट बिल पाठवून देतो. मग तुमचे इन्स्ट्रुमेंट आले, हां तुमचा जेव्हा माल रेडी होईल तर आम्ही रामेश्वर आहे, बाणे आहे, आपले दीक्षित आहे, ट्रॅव्हल्स, त्या बसमध्ये ट्रान्सफर करतो. हां, म्हणजे हे सगळे रिपेअरिंगसाठी आलेले आहे तिकडे. त्यांना पण जायचा खर्च वाचतो, हां, तेवढा वेळ पण वाचेल तेवढा वेळ तेवढा. पण वाचतो. आणि आम्हाला बिल त्यांना देण्यासाठी आम्ही ऑनलाईन बिल पण पाठवून देतो, म्हणजे त्यांची वस्तू कुठे जात नाही. मला सांगा की सगळ्यात स्वस्तवाली म्हणजे 2,500 रुपयेवाली ना तुमची? 3,500 रुपये सर्वात स्वस्तवाली ढोलकी आहे या. अच्छा, ही. या ढोलक्या पण त्यामध्ये बॅग बिग सगळं देतो. अच्छा, हां, बॅग वगैरे सगळं त्याच्याबरोबर आहे काय ना? म्हणतात सध्या आता आजकाल असं मार्केट चालू आहे की कडुलिंब आहे, मोहगिनी आहे, लाल सिसम म्हणतात. पण जे आहे ते खरं थोडं आपण विकतो. हां, ठीक आहे चालेल. आणि हे तबले डगेमध्ये पण हे चालतं. दादा नवीन पोरं शिकणारे असतात, हां त्यांना हे तबला आहे, बाया आहे, त्या बॅग बिग सगळं भेटतं. ओके. आता मला सांगा की समजा ही ढोलकी वगैरे कोणी घेतली तर ती साधारण किती वर्ष तरी टिकते ती? चालवणारा तर 2-2 वर्ष चालवतो शिकवणारा. हां पण आता त्या नवीन माणसं आहेत, रफ अँड टफ वाजवतात, तर ते 10 दिवससाठीच वापरतात, नंतर शाई उडवतात, पान फुटतात, परत रिपेअरिंगला येतात. आम्ही तर रिपेअरिंग करून देतो. हे रिपेअरिंगच चाललंय. हां, इथे बघा सगळे कामं चालू आहेत. ही किती जुनी ढोलकी आहे, हां 22 वर्ष जुनी ढोलकी आहे, बापरे. रिपेअरिंगला आलेली आहे. 10 वर्ष जुनी ढोलकी आहे. ही तिच्यापेक्षा जुनी ढोलकी आहे. हां, कलरवरनं समजते. कंडिशन म्हणून समजा. हां. त्यातमध्ये पण ते रिपेअरिंगसाठी झालेले आहेत. ते बनवायला येतात, थोडं बनवायला येतात. हां 20-50 वर्ष जुनं लाकूड असेल, हां. बनवायला येतात, पॉलिश करून द्यायचं त्यांना. मग दादा मला सांगा की आता तुमच्या दुकानाचं टायमिंग काय आता? सकाळी 10 ते रात्री 8:30 सध्या गणपतीमध्ये असतो. त्याच्यानंतर गणपती जसे गिरायक असतात चालू ठेवतो. आणि सर्व दिवस चालू असते? गणपतीमध्ये सर्व दिवस चालू, बाकी सोमवार बंद. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. दादा हे काय आहे? हे रेल्वे बोंगो आहे, रेल्वे बोंगो. हे पिकनिकला वगैरे वापरतात ना? वापरतात ना रेल्वेमध्ये. अच्छा, हां, म्हणजे वाजवत ते. गाण्यावरती त्याची साथ चांगली भेटते. छान. आणि याच्यामध्ये साईज वगैरे असतात का छोट्या मोठ्या? साईज लहान मोठे असतात. हा स्वर आहे, खालचे असतात खर्ज, हा खर्ज, अच्छा, हा खर्ज आहे. म्हणजे हा बाजना असतो ना, आपलं हरिनाम घेतो ना, हां वारकरी ठेका. बरोबर. तुम्ही पण चांगले वादक आहेत. असं. आणि त्याच्यानंतर तार सप्तक तबले असतात, ते छोटे असतात. हां हां, प्रत्येकाचा स्वर वेगळा वेगळा आला या ठिकाणी. स्वर वेगळा असतो आणि ते ताल वेगळे असतात. अच्छा, हां हा पकवाज, हां, हा डग्गा. ओके. मग आता तरी मला सांगा की समजा ढोलकी किंवा काही असते ते तरी एक बांधायला तरी किती दिवस जातात तुम्हाला? एक रेल्वेला समजा 3 ते 4 दिवस जातात. 3 ते 4 दिवस. मग त्याचं लाकूड येण्यापासूनची सगळी प्रोसेस लाकूड असते. आल्यानंतर पॉलिश, फिनिशिंग, त्याच्या पट्ट्या बांधतात. ते आता बघितल्या पट्ट्या तुम्ही आज बनवल्या त्या. अच्छा, बाहेर तुम्ही ते रोलिंग करत होते. अशी पट्टी बनते. अच्छा, आहे बघा अशी स्टीलची. आणि ही पितळी पट्टी आहे. अच्छा, ही पितळेची. हा, जाडवाली. ओके. हे रेडी आहेत काय? नाही ते रिपेअरिंग, गिऱ्हाईकाची रिपेअरिंग आहे. ओके, म्हणजे सर्व्हिसिंगसाठी वगैरे येतात तसे. हे सर्व्हिसिंगची आलेली आहे. ओके. म्हणजे तुमच्याकडे समजा एखाद्याने घेतल्याच्या नंतर समजा 3-4 वर्षांनी वगैरे झालं काय झालं तर ते रिपेअरिंग करून पण हो, मिळते. लगेच रिपेअर होतं ना. ओके, ठीक आहे. आता मला सांगा की समजा तबल्या समजा घ्यायचं झालं तर तबल्यामध्ये तरी रेंज काय तरी कुठून चालू होतात? तबल्याची रेंज म्हणजे ते 2500 पासून 3,500, 4,000 पर्यंत बोला येतो. ओके. मग जशी आपण पुढे कशी क्वालिटी घेतो तशी त्याच्यावरती लाकडावर ठेवू. अवलंबून. ओके. आणि ढोलकीमध्ये घ्यायची झाली तर 3.5 पासून 5.5 पर्यंत, 6.5 पर्यंत. ओके. आणि अजून एक गोष्ट की आता तुम्हाला कसं एवढ्या क्षेत्रामध्ये जास्त अनुभव दिसतो त्याच्यामुळे जास्त टिकावी यासाठी लोक काय करू शकतात? नाही, हे टिकण्याचा त्याच्या संबंध म्हणजे टिकण्याचा संबंध येत नाही. ते लाकडावर असतं अवलंबून. लाकूड इकडूनच चालतं. ते चाचणं तर वर्षावर्षांनी 2-2 वर्ष बदलावं लागतं. कारण काय मॉइश्चराईज येतं, थंडी येते, पाऊस येतो.
त्याला ते दमटपणा लागतो तर तांबडा खराब होणार. ओके. 2 वर्ष. दादा मला सांगा की समजा तुमच्याकडनं कोणी ढोलकी तबला वगैरे जे पण काही घेतलं तर तुमच्याकडनं डिलिव्हरी वगैरे होते काय? होते. तरी कुठपर्यंत जाते तरी डिलिव्हरी? तुमचं ठाण्या कल्याणपर्यंत जाते. ओके. म्हणजे आणि तुमच्याकडे असे भरपूर असे प्रसिद्ध असे वादक असतील ना जे तुमच्याकडे येत असेल? ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. तर आपण या दादांच्या इथे आता गोडाऊनमध्ये आलो आहे, ज्या ठिकाणी तबले ढोलकी वगैरे सगळे या ठिकाणी बनत आहेत. आणि दादा आपल्याला सांगणार की कशा प्रकारे तो बनला जातो. हा दादा. हा, पहिला लाकूड येतो मुळात. अच्छा, मग तो सुकवायला लागत असेल ना? हा, लाकूड सुकलेला येतो पण त्या पॉलिश झाल्यानंतर त्याला ह्याप्रमाणे पुढे बांधला जातो. अच्छा, पुढ्या म्हणजे ही अशा पुढ्या. अच्छा, हे असे म्हणजे ती बाहेरची साईड ही. हा, गजरा बांधला जातो. ओके. म्हणजे असं गजरा बांधला जातो. अच्छा, हा आहे बघा, ज्याच्यावरती आपण वाजवत होतो. असं वाजवतो. ओके. असं बनलं जातं, असं. हां, ते मशीनवरती बनते की हातानेच बनतात ते? हात. अच्छा. मशीनवर काहीच बनत नाही. ओके. सगळं हँडीक्राफ्ट. हा, हे पक्वाज आहे. हां, तसंच त्याची पुढे अशीच बांधली जाते. ओके. त्याची पुढे आहे ना, ती अशीच बांधली जाते त्याच्यावरती, अशीच त्याच्यावर. हां. आणि हे बाजूचे असतं त्याला काय म्हणतात त्याला? हा, ही वादी. ओके. ही वादी म्हणतो त्याला. अच्छा, म्हणजे ह्याच्या फिटिंगवरती काहीतरी त्याची म्युझिक वगैरे डिपेंड असतं ना, म्हणजे आवाज? हे ताणवर असतं, ताण. ओके. जर तुम्ही ताण द्याल ना तसं ते हा स्वर बोलणार. तर हे बघा, या ढोलकीच्या इकडे भरपूर कामं चालू आहेत आणि इथे हा मित्र बसलेला आहे वेटिंगमध्ये. नमस्कार मित्रा. नमस्कार. हा, नाव का तुझं? माझं नाव मनीष बालचंद्र धनावडे. अच्छा, इथे मनीष भेटलेला आहे आपल्याला. मला सांग की तू कुठून आलास? मी रत्नागिरी गणपतीपुळ्यातून आलो आहे. रत्नागिरी गणपतीपुळे. मी पण रत्नागिरीचंच अच्छा, आहे. अच्छा. हां, मला सांग म्हणजे आता गणपतीची तयारी तुझी? हो, गणपतीची तयारी आहे. हां, मला सांग की तू इथे नवीन घ्यायला आलास की रिपेअरिंगला आलास? ह्याच्या आधी पण मी यांच्याकडून ढोलकी घेऊन गेलो. एकदम उत्तम अशी ढोलकी होती. तर मी आता नवीन ढोलकी त्यांना दिली आहे, ब्लॅक सिस्टमची कलर. ओके. नवीन रिक्वायरमेंट दिली आहे. मिनिमम 25 पर्यंत राहणे, एकदम उत्तम अशी ढोलकी भेटते. काहीच प्रॉब्लेम नाही. हां, म्हणजे तू पूर्वी या ह्यांच्याकडनं घेऊन गेला ही होतास? माझी दुसरी ढोलकी. ओके. मग वाजवतोस तू की तुझा मित्र आहे? हो, सध्या मी पण शिकतोय. माझा एक मित्र आहे, त्याची सध्या मी ढोलकी घ्यायला आलोय. अच्छा. पण एकदम उत्तम असं काम करून देतात. हां, गावाला म्हटलं कसं गणपतीच्या व्यतिरिक्त भजन वगैरे काही नाही काय वर्षाचे 12 महिने काही नाही काय चालूच असते. आमचं टोटल आजूबाजूचे सर्व काय ते यांच्याकडूनच घेऊन जातात. अच्छा. आणि उत्तम असं काम आहे यांचं, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तू आता फक्त या ढोलकीच्या कामासाठी आलास की तुझ्या? नाही, खरं म्हणजे मी माझ्या ढोलकीच्याच कामासाठी मी गेल्या हफ्त्यात त्यांना ऑर्डर दिली होती. अच्छा. तर आज रेडी झाले. म्हणजे गावावरून तू ऑर्डर दिलीस, तू महिने तर रेडी करून नाही, आज मी इथे बोलवलं? येऊन चेक करून गेलो 2-3 खोड्या, त्याच्यातली मला एक उत्तम असं कोड भेटलं ब्लॅक सिस्टममध्ये. त्यांनी चूज करून घेतले असं नाही. असं नाही. ते बोले जेवढी वेळ लागेल तेवढ्या वेळानुसार द्या. असं नाही रेडीमेड उचलून द्या मला. म्हणजे तुला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा? म्हणजे मी ऑर्डर देऊन मला आता 10 दिवस तरी झाले असतील. अच्छा, तू आज घेण्यासाठी आलास इकडे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. उत्तम असं थँक्यू. काम करून देतात. काहीच प्रॉब्लेम असं काय नाही. थँक्यू. गणपती बाप्पा. मोरया. तर यांच्याकडले आपण ढोलकी, मृदुंग वगैरे सगळे तबला वगैरे सर्व पाहिलं. आता मेन अजून रिक्वायरमेंट ती म्हणजे टाळांची असते. तर टाळांची तरी प्राईस काय इकडे? टाल मोठेचे प्राईज आहेत 1700 रुपये आणि मीडियमवालेचे प्राईज आहे 1500 रुपये आणि लहानवालेचे आहे 1200 रुपये. ओके. आता ही साईज घ्यायची झाली तर? या साईजला 300 रुपये 350 रुपये. ओके. पितळचे आहेत ना हे? हो, पितलेचे. हे बघा, इथे पितळचे टाळ आहे 300 रुपये ही मीडियम साईज. ही मोठी साईज आहे ती 1300 रुपये ना? 1350. हां, 1350 रुपये. आणि इथे मोठी अजून आहे ती 1500 रुपये. म्हणजे इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी टाळांची साईज आहे. मस्त. ठीक आहे दादा, थँक्यू. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती गणेशोत्सवाच्या निमित्त लागणाऱ्या शॉपिंगच्या गोष्टीसाठी. म्हणजे इथे तबला आहे, मृदुंग आहे, ढोल आहे किंवा टाळ वगैरे सगळं. गणपती म्हटलं तर आरती असते, गणपती म्हटलं तर भजन कीर्तन असतात आणि विसर्जन, आगमन वगैरे या गोष्टीसाठी लागत असतात. या गोष्टी सगळ्या तबला वगैरे अशा आहेत ना, जे एकदा घेतल्याने आपण अनेक वर्ष वापरू शकतो. मला मान्य आहे की ते सगळं वाजवण्यासाठी आपल्याला यावं लागते, पण कसं आहे की त्यासाठी सवयीचाच एक भाग असतो. सवयी केल्याने सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होत असतात. तर तुम्हाला मी सगळं दाखवलं. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. की तुम्ही पाहिलं, त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की कोकणामधून लोक असं या ठिकाणी येत असतात, कारण कोकण आणि गणेशोत्सवाचं नातं काही वेगळंच असेल. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच समजतो. हा कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.